विजय झालेला आहे. काय नेमकं सूत्र या विजयाचं बांधलं होतं, कुठले अदृश्य हात होते त्यांनी तुम्हाला मदत केलेली? याच्यामध्ये एक आहे की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं जे नेतृत्व महायुतीचं जे नेतृत्व आज ते करत आहे आणि राज्यामध्ये ज्या काही गोष्टी विकासाच्या बाबतीमध्ये घडलेल्या आहे आणि राज्य आज एक विकसित महाराष्ट्र म्हणून राज्याला पुढे घेऊन जाण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि म्हणून त्या प्रयत्नाचा आणि त्यांनी केलेल्या कामाचा परिणाम या मतदारावरती आहे आणि म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला हा विजय मिळतो. संख्याबळ पाहता महायुतीचं मताधिक्यापेक्षा जास्त मतं मिळाली. ती मतं वरची कुठले अदृश्य हात आहेत? नाही, त्याच्यामध्ये मी तेच सांगितलं आपल्याला, मतदारांना विकास हवा आहे. मतदारांना एक चांगलं महाराष्ट्र, ज्याला आपण विकसित महाराष्ट्र म्हणतो, ते विकसित महाराष्ट्र हवं आहे आणि म्हणून त्यांनी एवढं प्रचंड प्रमाणामध्ये मतदारांनी आपल्यावरती विश्वास महायुतीवर व्यक्त केला. विकासाच्या मुद्द्यावर आणखी कोण येणार? विकासाच्या मुद्द्यावर आणखी कोण संपर्कात आहे किंवा कोण येऊ शकतो? नाही, विकासाच्या मुद्द्यावर मला माहीत नाही, येणाऱ्याचं स्वागतच आहे, परंतु मी एवढंच सांगू शकतो की हा विकासाचा जो घोडदौड या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि या वारीमध्ये सगळेच लोक सामील होतील. पाटील साहेब, एक प्रश्न असा आहे की आता नुकताच ओमराजे निंबाळकरांचं महायुतीमध्ये हे झालं, त्या ओमराजे निंबाळकरांचा काय महाविकास आघाडीला फक्त बसून आपल्यात काही मतं आलीत का सर? मी आता तुम्हाला एका शब्दात एका वाक्यात सांगितलं की मतदारांनी या महायुतीच्या नेत्यावर त्यांनी विश्वास दाखवला आणि मतदान केलं. थँक्यू.